आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय नरेंद्र मोदींचा टाईममधला इंटरव्ह्यू आणि त्या मुलाखतीमध्ये जी भूमिका मोदींनी मांडलेली आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं आयडिया ऑफ इंडिया मोदींनी मांडलेले. मोदींनी थेटपणे असं म्हटलेलं आहे की लोकशाही हे मूल्य आहे, भारताचं धर्मनिरपेक्षता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. धर्माच्या नावावर दुही आणि भेद मी अजिबात मान्य करणार नाही, कारण भारताच्या राज्यघटनेचं ते वैशिष्ट्य नाही आहे. भारताची राज्यघटना हाच पवित्र ग्रंथ आहे, अशा प्रकारची भूमिका नरेंद्र मोदींनी मांडलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपण बोलतो आहोत आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळी सविस्तर चर्चा सुरू होती. डॉक्टर नीलम गोरे, तुम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी काही बोलायचं होतं, बोला, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, याच्यात माझं असं म्हणणं आहे आणि मी स्वतः, तुम्हाला कल्पना आहे, मी काही फार मोठे अभ्यासक नाही आहे, परंतु मी संयुक्त राष्ट्रसंघाची 10 अधिवेशनं स्वतः अटेंड केलेली आहेत, 96 पासून ते आत्ता 2015 पर्यंत. आणि त्याच्यात जे काही आपल्याला दिसतं की ग्लोबल, रिजनल म्हणजे आशिया खंडामध्ये, नॅशनल, स्टेट आणि लोकल अशा 5 स्तरांवरती सर्व मुद्दे, मग ते डेमोक्रेसीचे असतील, जेंडर इश्यूचे असतील, इकॉनॉमीचे असतील, ॲग्रिकल्चरचे असतील, पर्यावरणचे, सगळे मुद्द्यांना परिमाण वेगवेगळं असतं. याचा अर्थ विसंगती असते अशातला भाग नाही आहे. पण ज्या वेळेला आपण जागतिक स्तरावरती मांडत असतो त्यावेळेला मायक्रो इश्यूजच्या बरोबर जे मॅक्रो इश्यूज, जे बहुविशाल असे प्रश्न असतात, त्याच्या संदर्भात मांडणी आपल्या देशाच्या संदर्भातली करायची असते. आणि या दृष्टीने मी सांगितलं की कुठल्या स्तरावर आपण काय बोलतोय याचा एक भाग म्हणून बोलत असतो. मी अजून एक छोटं उदाहरण ॲड करू इच्छिते की ज्या वेळेला, नाही त्याच्यात हसण्यासारखं काही नाही आहे, काश्मीरचा विषय घ्या तुम्ही, काही भारतातल्या संघटनांना असं वाटत असतं की काश्मीरबद्दल डॉक्टर नीलम गोरे, आपण आता कुठल्याही बहुविशाल बहुआयामी मुद्द्यांबद्दल बोलत नव्हतो. लोकशाही भारताच्या DNA मध्ये आहे, धर्मनिरपेक्षता हे महत्वाचं मूल्य आहे. याच मुद्दा तुम्हाला मी विचारतोय, तुम्हाला बोलण्यासाठी मी काही विचारतोय, तर या संदर्भामध्ये काय वेगवेगळ्या भूमिका असतात हे मला माहित नाही. कारण ऐका डॉक्टर नीलम गोरे, युनायटेड नेशनचं एकही अधिवेशन मी अटेंड केलेलं नाही. माझा मुद्दाच तुम्ही पूर्ण करू देत नाही. नाही, माझा मुद्दा तुम्ही पूर्ण ऐकून घेता का? काय माहितीये का, तुम्हाला मोदींच्या भाषणामध्ये जी विसंगती दाखवायची असेल किंवा त्यांच्या कृतीबद्दलची विसंगती असेल ती तुम्ही सिद्ध करू शकता. तुम्ही चौथा स्तंभ असो, आमचे विरोधक असो. मी तुम्हाला सांगायचा असा प्रयत्न करते की ज्या स्तरावरती मनुष्य मुद्दे मांडतो तर ते मुद्दे विसंगतीपूर्ण आहेत असं मांडायचा तुमच्याकडे काय पुरावा आहे सांगा ना. मी दुसरं तुम्हाला सांगेन की 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला पंतप्रधान म्हणून जी नरेंद्र मोदींनी भाषणं केलेली आहेत, तर ती भाषणं जी आहेत ती काही RSSच्या पठडीमधली जी भाषणं तशीच्या तशी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी केलेली नाही आहेत आणि तशी करता येणार नाहीत. हे त्यांना त्याची वस्तुस्थितीची जाणीव आहे, पॉईंट नंबर 1. दुसरा मुद्दा असा की याचा अर्थ कुठल्याच हिंदू श्रद्धा किंवा कुठल्याच धर्मश्रद्धा याला महत्त्व नाही आहे किंवा मी स्वतः नास्तिक आहे असं ते काहीच बोलले नाही. नीलम गोरे, आता माझा ऐका, तुमचं मी पूर्ण ऐकून घेतलं. ऐका, बरोबर. नाही, माझी अपेक्षा काही नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, माझा मुद्दा एवढाच आहे. तुम्ही असं म्हणता की संघाची किंवा या प्रकारची जी काही भूमिका आहे ते पंतप्रधान म्हणून ते मांडू शकणार नाहीत. याचा अर्थ संघाची भूमिका घटनेच्या चौकटीमध्ये बसत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असं नाही, मला असं म्हणायचं आहे याच्यामध्ये की इंद्रजित सिन्हा किंवा अजून VP सिंग हे जेव्हा पंतप्रधान झाले तर त्यावेळेला त्या सगळ्या त्यांच्या भूमिका त्यांच्या पक्षाच्या तशाच्या तशा मांडू शकता का? कोणी नाही मांडू शकत. याचं कारण असं की परराष्ट्र धोरणाची एक चौकट असते आणि त्यानुसार देश आपला वाटचाल करत असतो. त्याच्यात काही फरक थोडेफार होऊ शकतात, पण त्याच्यामध्ये फार मोठे फरक करता येत. बरोबर. ठीक आहे, तुमचे मुद्दे पोहोचले. अजित अभ्यंकर तुमच्या शेजारी बसलेत. अजित अभ्यंकर, काय म्हणणं आहे? बघा, माझं असं म्हणणं आहे की भारताची धर्मनिरपेक्ष परंपरा आणि जगातल्या जनतेची एकंदर भारताकडून आणि जागतिक एक व्यवस्था म्हणून असलेली अपेक्षा, याच्या बाहेर जाऊन भारताच्या कुठल्याही पंतप्रधानाला बोलता येणार नाही हे वास्तव मोदी आणि संघ परिवाराला मान्य करावं लागलं. हा धर्मनिरपेक्षतेचा आणि भारतीय लोकशाही परंपरेचा विजय आहे. उद्या जर तुम्ही पण याचा अर्थ संघाने त्यांची भूमिका बदलली किंवा मोदींच्या उद्याच्या भारतातल्या भूमिका त्याच्यामुळे बदललेल्या आहेत अशा भ्रमात कोणी राहू नये. आपण असं म्हणलं पाहिजे की भारतीय लोकशाही आणि भारताच्या राष्ट्रवादाचा जो मूलभूत आधार आहे हा धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही आहे. हा जर काढला तर भारत पाकिस्तानमध्ये काही फरक राहणार नाही आणि भारतातली जनता भारताचा पाकिस्तान व्हायला कधी मान्यता देणार नाहीत.
कारण इतका वाईट चॉईस कोणाचाच असू शकत नाही. बरोबर. अजित अभ्यंकर, म्हणजे तुमचे संघ तुमचे सोडून. तुमचे मुद्दे पोहोचले. उदय धुरींना काहीतरी बोलायचंय. उदय धुरी, मला एक सांगा, मुळामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे एका प्रवक्ते आहात आणि तुम्हाला खरं म्हणजे नरेंद्र मोदींकडून एकूण तुमच्या काही वेगळ्या अपेक्षा असतील किंवा असाव्यात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अशा प्रकारची विधानं येतात तेव्हा हिंदुत्ववादी संघटनेचा एक प्रवक्ता म्हणून काय तुमची प्रतिक्रिया असते, काय वाटतं? नक्कीच, मला फक्त 2 मिनिटं थोडंसं बोलायला द्या. मगाचपासून मी चर्चा ऐकतोय, जयदेव डोळे आणि ख्रिश्चनांची उदाहरणं देत आहेत. त्यांनी जरा वस्तुस्थितीचा अभ्यास नाही केल्याने आता मीडिया शांत झाल्यामुळे कदाचित त्यांना बातम्या कळत नसतील. मँगलोर म्हणा, बंगाल म्हणा, पनवेलमध्ये म्हणा, जरा शोध घ्या डोळे साहेब, आणि कोण कुठे ख्रिस्तियनवर आक्रमण केले जरा व्यवस्थित माहिती घेतली तर तुमची वाचा बंद होईल. मीडियाची तर थोडीफार झालेलीच आहे, पण तुमची वाचा बंद होईल. दुसरी गोष्ट अशी मी तुम्हाला सांगू शकतो की हे अजित अभ्यंकर जे म्हणतात ते मध्येच त्यांना संस्कृती, भारतीयांची संस्कृती लगेच आठवायला लागली. मार्क्सवाद्यांना जाणीव आणि संस्कृती ह्या सगळ्या गोष्टींचं काय देणं घेणं आहे मला काही कळत नाहीये. तर मार्क्सवाद्यांनी किमान संस्कृतीवर तरी मला बोलू नये. बोलायचं आहे आता याच्याबद्दल. तिसरी गोष्ट अशी, मुजफ्फरनगरचं उदाहरण दिलं, हे सगळे तुम्हाला घटनेच्या मुक्तधारी विरोधात दिले का? जाऊन सगळं बोलतायत. का ते contract सांगतो घेतले मी. तुम्ही? मी तुम्हाला, मला 2 मिनिटं बोलायला द्या. घटनेच्या विरोधात जे चालले, पाकिस्तानचे झेंडे नाचवले होते, घटनेचं शुद्धीकरण करा आणि आतमध्ये टाका सगळ्यांना, गिलानी नाव वगैरे. काश्मीरमध्ये जे काही 7-7.5 लाख जे आमच्या काश्मीरी हिंदू पंडित आहेत रस्त्यावर आलेले आहेत, घटना दुरुस्ती करून त्यांना सगळ्यांना एक वसाहत करून टाका. तिसरी गोष्ट म्हणजे मीनाक्षीपूर गावात बंगालमध्ये हिंदू राष्ट्र आमचं आहे, इस्लामी तत्वावर पाकिस्तान दिला, हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे किंवा आहेत मुळातच. मग मला हे सांगा. नाही, उदय धुरी ऐका, माझं ऐका, तुम्ही सगळं बोललात. मला 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं झाले तुमचे. ऐका, एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. ऐका, उदय धुरी ऐका. मी अभ्यंकरांकडे समान नागरी कायदा लागू करा. उदय धुरी, मी अभ्यंकरांकडे आणि डोळ्यांकडे दोघांकडे जातो, त्यांची उत्तरं आपण मागूया. पण मला एक सांगा की हिंदू राष्ट्र पाहिजे असं तुम्ही म्हणता आहात आणि नरेंद्र मोदी मात्र ते नाकारतायत, याचं दुःख नाही का होत तुम्हाला? नरेंद्र मोदींनी एक भूमिका मांडली, ती हिंदुत्वाचीच भूमिका असं मीडियाने ठरवलेलं आहे. हे आम्ही नाही ठरवलेलं आहे. तुम्ही मीडियावाले ती काहीतरी चौकट घेऊन नरेंद्र मोदींची भूमिका म्हणजे हिंदुत्ववादीची भूमिका आमच्यावर लावू नका. भारतीयांच्या श्रद्धा, भारतीयांच्या परंपरा म्हणजे नरेंद्र मोदींच्या परंपरा असं काहीतरी गणित मीडियाने घालून देखा. ती आधी तुम्ही या भ्रमातून किंवा तुमच्या अंधश्रद्धेतून आधी जयदेव डोळे काय म्हणणं आहे तुमचं? नाही, माझं काय धुरींना उत्तर देण्याची काय माझी प्राज्ञा नाहीये. मी मोदींच्या विधानाचंच फक्त विश्लेषण असं करू बघतो की मोदींना जसं परदेशी भांडवल गुंतवणूक वगैरे हवी आहे, तसं मोदींच्या मागे जो तरुण वर्ग उभा आहे त्याच्या मनामध्ये धर्माविषयीची काय चिंता आहे हे मोदींना जास्त कळतंय. तो तरुण धर्मनिष्ठ नाही, तो धर्मवादीही नाही, तो हिंदू असेल, मुसलमान असेल, कोणीही असेल. म्हणून त्याचा प्रतिनिधी म्हणून ते जागतिक पातळीवर अशी स्वतःची प्रतिमा उभी करतायत की भारत हा भेदाभेद करणारा देश नाही. हां, तिथे चातुर्वर्ण्य होता, जातीभेद होता, धार्मिक उन्माद झाला, मारामाऱ्या झाल्या, हे सगळं जरी खरं असलं तरी मी मात्र तसा नाही हे सांगून ते संघ परिवारातून आणि धुरे, वर्षाताई यांच्यासारख्या त्यांच्या कार्यकर्त्यांपासून वेगळं ठेवायचा प्रयत्न करतायत. आणि मला वाटतं सत्तेच्या उच्च पदावर गेल्यावर माणसाचे थोडेसे डोळे उघडतात. आणि अजित मागापासून सांगतोय की धर्मनिरपेक्ष भारतीय माणूस असतोच, त्याचा दबाव नक्कीच मोदींवर पडलाय. आणि हे त्यांना जाणवलंय की फार कठोर हिंदुत्ववादी होऊन किंवा कठोर धर्मनिष्ठ होऊन इथे चालत नाही. इथे उदारमतवादाची फार मोठी परंपरा आहे आणि ती उदारमतवादाची परंपराच पुढे न्यायची असेल तर अशी वाक्य बोलावी लागतात. नीलमताई म्हणाल्या तशी ती डावपेचात्मक भाषा नसते. कदाचित आपण असं समजू की संघापासून मोदी दूर गेलेत आणि ते बदललेत, तर ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमच्यासारख्यांना हे बरं वाटते की मोदी आता भारतीय राज्यघटनेमध्ये पूर्णपणे बुडून निघालेले आहेत आणि आता ते छानपैकी भारतीय, सच्चे भारतीय, अस्सल भारतीय झालेले आहेत आणि तेच खरे भारताचे प्रतिनिधी आहेत. मुझफ्फर हुसेन, तुम्हाला मान्य आहे का की आता भारताचे प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदी आहेत आणि ते सच्चे भारतीय झालेत असं वाटतं का? याच्यात एक म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे, की आजवर भाजपाला आणि आरएसएसला भारत घटनेवरती आज जे ते विश्वास त्यांचे नेते दाखवत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन, ते त्याआधी त्यांनी कधी दाखवलेलं नाही. आज त्यांना भारतवर्षाची सेक्युलरिझम हा किती महत्वाची आहे याची जाणीव त्यांना झाली आहे. आणि फक्त विदेशी गुंतवणूक या देशात यावं याच्याच करता नाही,
तर नरेंद्र मोदीजी स्वतःची प्रतिमा सुद्धा या आधीची प्रतिमा बदलण्याच्या वाटचाली ते करताय, अशा प्रकारच्या स्टेटमेंट्स आणि इंटरव्ह्यूज इंटरनॅशनल मॅगझिन्सला देऊन हेही सिद्ध झालेले आहेत.